कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझं लग्न झालंय आणि आता तर मी माझ्या बाबांना इथे नांदून दाखवणार असं वचन सुद्धा दिलंय। लय जीव आहे त्यांचा माझ्यावर, माझं चांगलं व्हावं हाच विचार केलाय त्यांनी आयुष्यभर। त्यांना माझ्यासोबत इथं काय घडतंय ते खरं समजून नाही चालणार। तर माझ्या आयुष्यात इथे जे काही घडेल त्याने माझा जीव जरी गेला तरी मी मागे हटणार नाही। मी ही माझ्या नशिबाची परीक्षा समजते। तिलोत्तमा, तिलोत्तमा, प्लीज प्लीज ऐक माझं। मी चुकले आणि मी चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला। मी त्या जगन्नाथवर विश्वास ठेवत आले आजवर आणि त्यांनी जो काही सल्ला दिला तो मी मुकाट्याने ऐकत आले आणि मी चुकले। तिलोत्तमा, प्लीज प्लीज स्वतःला दोष देऊ नकोस। का दोष देऊ नको म्हणजे? मी केलंय हे सगळं, माझ्यामुळे झाल्या त्या सगळ्या चुका। नाही, मी डोक्यावर चढवून ठेवलं त्या जगन्नाथला, त्याची लायकी नसताना त्यांनी जे काय सांगितलं ते आजवर सगळं ऐकलं मी भक्ती केली हो, भक्ती त्या माणसाची। आपल्या घरामध्ये प्रत्येक गोष्ट जी त्यांनी सांगितली तीच झाली ना आजवर, सारंगच्या जन्मापासून ते आजपर्यंत तेच केलं ना मी सगळं जे त्यांनी सांगितलं आणि त्यांनी मला हा दिवस दाखवला। मला मान्य आहे चूक झाली आपल्याकडनं। नाही आपल्याकडनं तर नाही, तुमचा काही दोष नाही, दोष माझा आहे आणि याला चूक नाही म्हणत। चूक नाही, हा गुन्हा आहे ज्याची शिक्षा फक्त मला नाही तुम्हाला सगळ्यांना भोगावी लागते। नाही, सगळ्यात मोठी शिक्षा झाली आहे ती माझ्या सारंगला। मी त्याचं नुकसान केलं आणि आयुष्यात कधी भरून निघणार नाही असं नुकसान केलंय। त्याचा काहीच दोष नव्हता, कायम माझ्यावर प्रेमच केलं त्याने किती विश्वास दाखवला, त्याच्या आईवर किती प्रेम केलं आणि मी काय केलं? मी वाटोळं करून टाकलं त्याच्या आयुष्याचं। नाही, मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकणार। आता सुद्धा त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघताना मला लाज वाटत होती हो। नाही, मी चुकले, मी वाटोळं केलंय त्याचं। मी चुकले हो। नाही माफ करू शकत स्वतःला। तिलोत्तमा, चुकले हो, चुकले। तू माझ्यासोबत असं का वागलीस अस्मी? खरंच मनापासून प्रेम केलं होतं मी तुझ्यावर। मला सोडून अशी निघून का गेलीस तू? हे सगळं आता वरती झालं आणि सारंग दादा त्याच्याकडे बघवत नव्हतं माहिती। सोहम, गोष्टी इतक्या पटापट झाल्या ना की कोणाला काहीच करायला वेळ नाही मिळाला। आउट ऑफ ऑल तो जगन्नाथ, सिरियसली हो रे, तो असं करेला असं वाटलं पण नव्हतं मला। आणि ती अस्मी प्रेमाचं खोटं नाटक करत होती आणि आपण दादाला ब्लाइंडली तिच्याकडे ढकलत गेलो की जा, चांगली मुलगी आहे, लग्न कर। सोहम, जगन्नाथ अस्मीला आपल्या आयुष्यात प्लांट करेल असं काही वाटलं होतं का कोणाला? अरे पण कोणालाच कसं नाही कळलं? ते झालं रे, पण सारंग पार तुटून गेलाय। तुला माहितीये का, मला त्याच्याशी बोलायची पण भीती वाटते रे। मग दादा, तू ऑब्झर्व केलंस की नाही मला माहित नाही, पण ऐश्वर्या वहिनी वॉज नॉट विथ अस्मी। सुरुवातीला ती अस्मीच्या अगेन्स्ट होती आणि नंतर अचानक ती अस्मीसाठी स्टँड घ्यायला लागली। हे कसं घडलं? राईट सोहम, हा डाऊट मला पण आला होता। अचानक ऐश्वर्या अस्मीशी एवढं चांगलं बोलायला लागली, तिच्या मागे पुढे करायला लागली, मला काही कळलं नाही। राईट, अस्मी तशी मिशनवरच आली होती, तिला सगळ्यांना खिशात टाकायचं होतं आणि त्यातच तिने ऐश्वर्या वहिनीला पण खिशात टाकलं असेल। अरे पण यामध्ये सारंगच्या आयुष्याचा खेळ झाला ना। तुला माहितीये का, सावलीशी लग्न केलं त्यापेक्षा त्याला अस्मी धोका दिला, हे पचवणं त्याच्यासाठी खूप जड झालंय।
आता काय होईल काय माहिती. दादा होईल, सगळं व्यवस्थित होईल. आपल्याला फक्त थोडा वेळ द्यावा लागेल. आय होप सो. जगन्नाथने तुला बसवलं. जगन्नाथ ज्याची लायकी नाहीये तुला बसवलं. खूप वास होता ना तुला तुझ्या इंटेलिजन्स, तुझ्या दिसण्यावर. पण काय घडलं? तुझ्या समोर, तुझ्या डोळ्यासमोर ती मुलगी, ती थर्ड क्लास मुलगी जिची लायकी नाही, ती घरात सून म्हणून आली, लग्न करून आली. तू काहीच करू शकली नाही. छी. माझी सांडल चोरी करत होती. देवाच्या अंगणात चोरी करता तुम्ही. हे माझं कुटुंब. बघ त्यांच्याकडे नीट. यांच्याबरोबर राहायची लायकी आहे तुझी? ती मुलगी माझ्या बरोबरीला उभी राहणार, माझ्या ऐश्वर्या मेहंदळीच्या. ती या घरची सून नाही होऊ शकत. ती या घरची सून होऊ शकत नाही. होऊ शकत, होऊ शकत. ऐश्वर्या, काय झालं? मला हे लग्न मान्य नाहीये. नी ऐश्वर्या, मला पण डोंट टच मी. डोंट. अगं, हे लग्न मला पण मान्य नाहीये. तुला मान्य नाहीये? मग तिकडे हसत का होतोस? ऐश्वर्या, जरा शांत. Just get lost. काय झालं? झोप येत नाहीये? का म्हणजे आता तर सगळं झालं ना आपल्या मनासारखं? ते होणारच होतं, विधिलिखित होतं ते. पण आता जे होतंय त्याचं काय करायचं? एका बापाचं दुःख अनुभवतोय मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.